नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण गुढीपाडव्यानिमित्त गुढीचे वस्त्र कसे बनवायचे हे बघणार आहोत। तर इथे मी 1.5 मीटर कापड घेतलेलं आहे आणि त्याचे दोन्ही काठ आपण इथे काढून घेतलेले आहेत, कट करून घ्यायचे आहेत काठ। तुम्ही इथे ब्लाउज पीसचा देखील वापर करू शकता। 1.5 मीटर तुम्हाला इथे अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी मी इथे एक आकृती काढलेली आहे। पहा, 1.5 मीटर कापड आणि त्याचे काठ देखील इथे मी दाखवलेले आहेत। तर इथे पूर्ण उंची 36 आहे, तर आपल्याला त्याचे 2 भाग करायचे, म्हणजे 18 आणि 18 36। आणि इथे आपल्याला तिरकी रेषा लाईन ओढून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला कापड कट करून घ्यायचे आहे। इथे आपल्याला 8 इंचावरती कट करायचा आहे। वरचा जो काठ आहे तो आपण तिरक्या बाजूने लावून घेणार आहोत आणि वरचा काठ कट करून घेणार आहोत। लक्षात असू द्या, जो वरील काठ दिसत आहे तुम्हाला तो कट करून खालच्या बाजूने म्हणजे तिरक्या बाजूने आपल्याला तो लावून घ्यायचा आहे। तर पहा, कापडावरती मी तुम्हाला मापे दाखवते आणि कट करून देखील दाखवते। तर इथे कापडाची पूर्ण उंची 36 इंच आलेली आहे। तर आपल्याला त्याचे 2 भाग करायचे आहे, म्हणजे 18 इंचावर आपल्याला इथे मार्क करायचा आहे। तर आपण इथे 18 इंचावर मार्क करूयात। आपण आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे तिरक्या रेषेने जे आपण तिरकी लाईन आखलेली होती त्याप्रमाणे कापड कट करून घेणार आहोत। तर पहा, दुसरे जे आपले इथे कापड आपल्याला मिळालेले आहे ते देखील आपण 18 आणि 18 समभागात झालेले असल्यामुळे आपण इथे एक शिलाई देणार आहोत आणि इथे पुढील बाजूने 8 किंवा 9 इंच आपल्याला इथे उंची ठेवायची आहे। इथे आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि जी तिरकी रेषा आपली तयार होणार आहे कापडाची त्याला आपल्याला काठ देखील लावून घ्यायचा आहे संपूर्ण बाजूने। चला तर मग आपण इथे शिलाई मशीनवर सर्व जोडून घेऊयात आणि काठ देखील लावून घेऊयात। तर लक्षात असू द्या, आपल्याला जी तिरकी बाजू मिळालेली आहे तिथे आपल्याला काठ लावून घ्यायचा आहे। तर आपण इथे देखील शिलाई मारून घेऊयात। तर पहा, अशा पद्धतीने आपण इथे शिलाई मारून घेत आहोत।
आता अशाच प्रकारे संपूर्ण काठ आपण जोडून घेऊयात. तर आपला काठ जोडून झालेला आहे. आता ज्या मागची आणि पुढची दोन्ही ओपन साईड आहेत तिथे आपण गोट शिवून घेऊयात, जेणेकरून इथे धागे बाहेर येणार नाहीत. आणि त्याच्यावरती आपण नंतर लेस देखील लावून घेणार आहोत. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही इथे लेस लावू शकता. आता अशाच प्रकारे आपण दुसरी बाजू देखील लॉक करून घेऊयात आणि तिथे देखील आपण लेस लावून घेणार आहोत. तर पहा, आपली ही बाजू लॉक करून झालेली आहे, जेणेकरून धागे बाहेर निघणार नाहीत. तर पहा, इथे शंखाच्या आकृतीमध्ये आपला इथे कपडा तयार झालेला आहे. तर पाहूयात आपण इथे चुन्या कशा आपल्याला घ्यायच्या आहे, कशा पद्धतीने. तर ज्या पद्धतीने तुम्ही साडी नेसता आणि साडीच्या मिऱ्या एकावर एक सेम पद्धतीने घालता, त्याचप्रमाणे आपल्याला पाऊण इंच पुढे सोडत इथे 3 इंचाची किंवा 4 इंचाची मिरी फोल्ड करून घ्यायची आहे. इथे मी प्रॅक्टिस असल्यामुळे सहजासहजी मिऱ्या घालून घेत आहे. तुम्ही इथे 3 किंवा 4 इंच रेषा ओढून घेतल्या आणि त्याच्यानंतर फोल्ड केल्या तरीही चालेल. आणि इथे तुम्ही सेफ्टीसाठी टाचपिन देखील लावून घेऊ शकता. तर पहा, संपूर्ण मिऱ्या आपल्याला एकसारख्या संपूर्ण कापडाच्या घालून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या इथे 11 ते 12 मिऱ्या फोल्ड होणार आहेत, जेणेकरून गुढी आपली भरभरून दिसेल. तर पहा, इथे 11 मिऱ्या आलेल्या आहेत. आणि इथे सेफ्टीसाठी मी टाचपिन देखील खाली लावून घेतलेले आहेत. तर तुम्ही देखील टाचपिन लावू शकता. आणि इथे पाऊण इंचाचा गॅप सोडून अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिऱ्या फोल्ड करून घ्यायच्या आहेत. पाहू शकता, व्यवस्थित आपल्या इथे मिऱ्या फोल्ड झालेल्या आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही साडीच्या मिऱ्या नेसता त्याचप्रमाणे आपल्याला इथे मिऱ्या घालून घ्यायच्या आहेत. आणि इथे आपण एक शिलाई लावून घेणार आहोत, म्हणजे आपल्या मिऱ्या इथे कायमस्वरूपी फोल्ड आणि व्यवस्थित राहतील. तर इथे आपण लॉक करून घेणार आहोत. मिऱ्या व्यवस्थित सेट करून इथे आपण लॉक म्हणजे शिलाई मारून घ्यायची आहे. तर पहा, किती सुरेख आणि सुंदर इथे मिऱ्या आपल्या आलेल्या आहेत गुढीच्या. तर पाहू शकता, आता आपण इथे वरती कप्पा बनवणार आहोत, जेणेकरून आपल्याला बांबूमध्ये साडी घालायला व्यवस्थित घालता येईल. तर आपण इथे काठ घेतलेला आहे आणि त्याला या प्रकारे फोल्ड करून इथे आपण एक शिलाई मारून घेणार आहोत. तर दोन्ही साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि मधोमध काठी घालण्यासाठी जागा ठेवायची आहे. तर कसं करायचं, चला तर मग शिलाई मशीनवरच पाहू. तर आपला इथे काठ तयार झालेला आहे सगळीकडने शिलाई मारून. तर आता आपण ज्या मिऱ्या तयार केलेल्या होत्या त्या काठाच्या मधोमध शिवून घेऊयात. आपल्याला इथे मागे आणि पुढे शिलाई मारायची आहे, मधोमध शिलाई मारायची नाही, जेणेकरून आपल्याला काठी किंवा बांबू खोचता यावा आतमध्ये.
आता डबल फोल्ड काठाची जी वरची बाजू आहे ती आपण इथे लॉक करून घेणार आहोत. तर पहा, खिसा इथे काठी खोवण्यासाठी तयार झालेला आहे आणि मागे आणि पुढे आपण इथे लेस सुद्धा बसवून घेणार आहोत. गुढीपाडव्यानिमित्त आपले इथे सुंदर वस्त्र गुढीला उभारण्यासाठी तयार झालेले आहे. तर तुम्ही देखील या गुढीपाडव्याला सुंदर असं वस्त्र घरच्या घरी बनवा आणि नवीन वर्षाची नवीन सुरुवात करा. सर्वांना गुढीपाडव्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नक्की भेटू नवीन पुढील एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.